ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती 2026 ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाणे शहरात सर्वधर्मीय मिरवणूक काढण्यात आली होती। राम गणेश गडकरी रंगायतन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। प्रचंड गर्दीने भरलेले सभागृह हीच डॉक्टर बाबासाहेबांची ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला मजबूत करून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले। या कार्यक्रमात खासदार नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, उपायुक्त दीपक जिंजर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, कार्याध्यक्ष बुद्धभूषण गोटे, भास्कर वाघमारे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, रामभाऊ तायडे, पंढरीनाथ गायकवाड, सरचिटणीस संजय भालेराव, DF सावंत, संदीप खांबे, खजिनदार महेंद्र अनभोरे, प्रसिद्ध प्रमुख नितीन दूधसागर, राहुल लोंढे उपस्थित होते। यावेळी खासदार नरेश मस्के यांनी देखील उपस्थितांना शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलंय। ठाणे स्टेशन परिसरातून राम गणेश गडकरी रंगायतनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे तसेच आंबेडकरी अनुयायांनी घोषणाबाजी व ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला। यावेळी अंशित कांबळे या 4 वर्षीय मुलाने भीमगर्जना आणि शिवगर्जना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायक आनंद शिंदे आणि सहकाऱ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरती आधारित प्रबोधनात्मक गीतांचं सादरीकरण केले। या गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। Thank you.